कारण साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या महान आदर्शांना प्रथमतः मी वंदन करतो. ज्या धम्ममंगल संस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धर्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य अतिशय अश्वगतीनं सुरू आहे, ती तुमची आमची आणि तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान पॅट्रोन महाउपासिका महाधम्मधारिणी माता बिराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चालणाऱ्या धम्ममंगल कार्याला सुद्धा त्रिवार वंदन. बंधूंनो, हा वर्षावासाचा अतिशय सुंदर असा कालावधी आहे आणि या वर्षावासाच्या अनुषंगाने जी वर्षावास प्रवचन मालिका राबवली जाते त्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या दिल्या जाणाऱ्या विषयांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सिगाल सुत्त अर्थात गृहस्थांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या नियमानं जगलं पाहिजे त्या संदर्भाचा आलेख यामध्ये दिलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दी बुद्धा अँड हिज धम्मा या धम्मग्रंथामध्ये 5व्या खंडातल्या 5व्या भागामध्ये लिहिताना ते असं म्हणतात की गृहस्थाचा विनय हा गृहस्थाचा विनय या विनयासंदर्भातले जे विचार आहेत ते महामानव तथागतांनी सिगाल सुत्तामध्ये नमूद केलेले आहे. आज आपण या सिगाल सुत्ताच्या संदर्भामध्ये बोलणार आहोत. बंधूंनो, एकदा भगवान तथागत सम्यक संबुद्ध राजगृह येथील वेळुवनातील कलंद निवासामध्ये विहार करत असताना एका गृहस्थाचा सियाल नावाचा पुत्र प्रातःकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि ओल्या कपड्यांनी वर हात जोडून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ऊर्ध्व अधर अशा रीतीनं आकाश आणि पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला. ही त्याची साधना सुरू असताना त्याच वेळी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान केलं, हातामध्ये भिक्षापात्र घेतलं आणि हातात भिक्षापात्र घेऊन ते राजगृहामध्ये भिक्षेसाठी निघाले. आणि जसा त्यांनी राजगृहामध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना अष्टदिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले की तू अष्टदिशांची पूजा का करत आहेस? त्यावर या सियालाने भगवंताला जे दिलेलं उत्तर आहे ते असं आहे. सियाल सम्यक संबुद्ध तथागत भगवंताला म्हणतात, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले होते की मुला, तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी म्हणून भगवंत मी अशा तऱ्हेची पूजा करीत आहे. असं सियालनी महामानव तथागत सम्यक संबुद्ध भगवंताला याचं उत्तर दिलं. आणि हे उत्तर दिल्यानंतर मग भगवंतांनी त्याला विचारलं
तुझ्या वडिलांची आज्ञा आहे, खरं आहे. पण सियाल, व्यवहारी माणसाचा हा धर्म ठरतो का? आणि हा जर धर्म ठरत असेल तर तो कसा ठरतो? यावर मात्र सियालने उत्तर दिलं की या शिवाय आणखी व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार आहे का? आणि जर तो असेल तर सम्यक संबुद्ध तथागत भगवंतांनी मला तो सांगावा, अशी त्यांनी भगवंताला विनंती केली. भगवंतांना विनंती केल्यानंतर भगवंत म्हणाले, तरुण गृहस्था ऐक, मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो. आणि मग सियाल म्हणाला, भगवंत ठीक आहे, कृपया आपण मला व्यवहारी माणसाचा धर्म सांगा. आणि मग भगवंत सियालला उपदेश करू लागले. भगवंत सियालला काय म्हणतात की माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवलं पाहिजे. जीवहत्या न करणं, न दिलेलं बलात्कारानं न घेणं, व्यभिचार न करणं आणि असत्य न बोलणं, हे 4 दुर्गुण व्यवहारी माणसानं टाळले पाहिजे. भगवंत म्हणतात, सियाले लक्षात ठेव की पापकर्म ही पक्षपातीपणा, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. यापैकी कोणताही हेतू जर त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही. माणसाच्या धर्मानं माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असं शिकवलं पाहिजे. मद्यपानाचं व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकत राहणं, जत्रा यात्रांमधून परिभ्रमण करणं, जुगाराची सवय जडणं आणि कुमित्रांची संगत धरणं आणि आळशी असणं, अशा सवयी या अंगी लावून घेणं, यामुळे आपल्या संपत्तीची धुळघाण होते. मित्र हो, भगवंत सियालला उपदेश करत असताना या सर्व बाबींचा, की ज्या माणसाला हानिकारक आहेत, ज्या माणसातल्या दुष्प्रवृत्तींना बढावा देणाऱ्या आहेत, या कोणत्या कोणत्या बाबी आपल्याला टाळता येतील आणि ते जर केलं नाही तर तो व्यवहारी माणूस किती चांगला आणि किती सुज्ञपणानं जगू शकेल याची माहिती देताना म्हणतात, या संदर्भातला उपदेश करताना सियालला सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की मद्यपानाच्या सवयीनं 6 प्रकारची संकट उद्भवतात. मग ती 6 प्रकारची संकट कोणती आहेत? तर संपत्तीचा खराखुरा नाश होणं, वाढती भांडणं निर्माण होणं, रोग अधीनता होणं, शीलभ्रष्टता होणं, अशील वर्तणूक आणि बुद्धिनाश, ही ती 6 संकट आहेत. जर मानवाला या 6 संकटांना टाळायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर त्यांनी या 6 संकटांना जी गोष्ट कारणीभूत आहे ती त्याने टाळली पाहिजे. भगवंत पुढे म्हणतात की अवेळी रस्त्यावर भटकण्यामुळे माणूस 6 प्रकारच्या संकटामध्ये सापडतो. आणि ती 6 प्रकारची संकट म्हणजे काय? तर तो स्वतः, त्याची बायका, मुलं आणि त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी परिपूर्ण असत नाही, तो अपूर्ण राहतो. आणि या अशा अवेळी भटकण्यानं काय होतं? तर ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही त्या संबंधीचा त्याच्यावर संशय घेतला, अतिशय खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि मग या सगळ्या अफवा जेव्हा चिकटतात तेव्हा त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळसा त्रास सोसावा लागतो. मित्र हो, यात्रा आणि जत्रा यांच्यामध्ये भटकल्याने काय होतं?
तर तो पुन्हा 6 प्रकारच्या संकटांमध्ये सापडतो आणि तो सारखा विचार करत राहतो की नाचणं, गाणं, बजावणं, काव्य, गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहे का, या गोष्टींचा सारख्या विचारामध्ये तो असतो. जुगारानं मोहित होणाऱ्यावर सुद्धा 6 प्रकारची संकट येतात. म्हणजे जर तो या जुगारात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात. जर तो हरला तर द्रव्यनाशाबद्दल त्याच्या जवळची संपत्ती जाते, त्याच्यामुळे तो स्वतः शोक करतो. त्याच्या जवळची जी नगदी संपत्ती आहे ती व्यर्थ जाते. न्यायालयाच्या समोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही. त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात. लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालत नाही, कारण लोक म्हणतात की जुगाऱ्याला बायका मुलांचं पालन पोषण कुठून करता येणार आहे. आणि म्हणून या 6 प्रकारची संकट भगवंत तथागत उपदेश करताना सिगालाला समजून सांगतात की अवेळी रस्त्यावर भटकणं, जत्रेत भटकणं, जुगार खेळणं, या सगळ्या गोष्टींच्यामुळे ज्या 6 प्रकारच्या संकटांचा आपल्यावर आघात होतो, जर या गोष्टी आपण केल्या नाहीत तर त्या टाळता येतात. आणि मग पुढे भगवंत आपला उपदेश सुरू ठेवतात सियालला, आणि त्या पुढच्या उपदेशामध्ये भगवंत म्हणतात की कुसंगतीनं सुद्धा 6 प्रकारची संकट ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड, पैसे खाऊ आणि हिंसक माणसाची मैत्री झाली. आणि मग या हिंसक माणसाच्या मैत्रीमुळे किंवा त्या लबाडी लांडीमुळे पुन्हा त्याच्यावर या 6 प्रकारचे संकट ओढवतात. आळशीपणामुळे सुद्धा 6 प्रकारचे संकट ओढवतात. त्याचं पहिलं कारण की आता खूप थंडी आहे म्हणून मी काम करत नाही, आता खूप गरमी आहे म्हणून मी काम करत नाही, अजून वेळ आहे म्हणून मी काम करत नाही, किंवा आत्ता फार उशीर झालाय म्हणून मी काम करत नाही, मला फार भूक लागली आहे म्हणून मी काम करत नाही, आणि तो म्हणतो आता हातात फारच काम आहे म्हणून मी काम करत नाही. आणि अशा रीतीनं त्याच्या हातून जे घडायला पाहिजे, त्याच्या हातून जे कर्म निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्या हातून ज्या गोष्टींची उत्पत्ती व्हायला पाहिजे, त्या गोष्टी निश्चितच होत नाहीत. आणि मग या सगळ्यांमुळे त्याच्या संपत्तीमध्ये भर तर पडतच नाही, पण त्याची संपत्ती मात्र हळूहळू नाहीशी होऊ लागते. या संदर्भामध्ये भगवंत जेव्हा सियालला उपदेश करतात तेव्हा आपल्यावर ओढवल्या जाणाऱ्या संकटांच्या संदर्भामध्ये ती कशा कशा प्रकारची असतील आणि ती कोणकोणत्या कारणाने होतील याचा उपदेश दिल्यानंतर भगवंत सियालला म्हणतात की व्यवहारी माणसाच्या धर्मानं खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकवलं पाहिजे. जर खऱ्या मित्राची पारख त्याला त्याच्यातून करता आली तर निश्चितपणानं त्याच्या प्रगतीचा आलेख पुन्हा मोठा व्हायला लागतो. आणि म्हणून मित्र म्हणून मिरवणारे किंवा मित्र म्हणवणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे अशा 4 प्रकारच्या लोकांची, पुरुषांची ओळख त्यांनी करून दिली. त्यातला पहिला आहे लोभी पुरुष, बोलघेवळा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष. या 4 प्रकारच्या लोकांपासून भगवंत सियालला उपदेश करताना म्हणतात की आपण कायम सावध असलं पाहिजे. यापैकी पहिल्या प्रकारचा जो मित्रत्व दाखवणारा मित्र आहे पण खऱ्या अर्थाने तो शत्रू आहे, तो बाहेरून मित्रासारखा दिसत असला परंतु तो आतून मात्र शत्रू सारखाच वागतो. कारण तो देतो थोडं, मागतो अधिक. केवळ भीतीनं तो आपलं कर्तव्य करीत असतो, परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणं हा असतो. आपण कायम लक्षात ठेवलं, कारण याच्यामधनच आपल्याला असं लक्षात येईल की ही लोभी माणसं आपल्या जवळच्या संपत्तीचा नाश करण्यासाठी आपल्या समोर आलेली असतात. जो बोलघेवळा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे,
असा मनुष्य कितीही मैत्री दाखवत असला तरी तो शत्रूच मानायला पाहिजे. त्याचं कारण आहे, तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेनं बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असं सांगून दगा देतो. आणि म्हणून मी तुमच्या सोबत आहे पण काम पडल्यावर मी तुमच्या सोबत नाही, अशा माणसाची नक्कीच आपल्याला साथ मिळणार नाही. हे आपण धरून चालायचं आहे. आणि म्हणून हा मित्र नसून शत्रूच गणला जातो. तिसरा प्रकार आहे खुशामती मित्र. हा जरी मनुष्याला मित्रासारखा वाटत असला तरी याला सुद्धा शत्रूच समजलं पाहिजे. जो दुष्कृत्य करायला संमती देतो आणि सत्कृतीला तो असंमत असतो. जो तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो, तो मात्र हमखास तुमचा शत्रू असतो. आणि म्हणून अशाही व्यक्तीपासून सियाल याला भगवंत उपदेश करताना म्हणतात की आपण सावध असलं पाहिजे. आणि चौथ्या प्रकारचा जो मित्र आहे तो उधळ्या स्वभावाचा मित्र. जरी तो मित्रासारखा असेल तरी त्याला शत्रूच मानलं पाहिजे, कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच गाणे तमाशा हे पाहण्यासाठी तुमची सोबत करतो. आणि तुम्ही जुगारामध्ये द्यूत क्रीडेत मग्न झाला असता सुद्धा तो तुम्हाला सोबत करतो. आणि म्हणून अशा मित्राला सुद्धा शत्रूच समजलं पाहिजे, कारण तो तुमचा मित्र असू शकत नाही. आणि म्हणून अशा माणसांपासून सुद्धा आपण सावध असलं पाहिजे. ही 4 प्रकारची माणसं जरी आपल्याला मित्र वाटत असली तरी ती आपले शत्रू असतात असं भगवंत सियाला सांगतात. भगवंत पुढे जाऊन म्हणतात की मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात. मग ते कोणकोणते 4 मित्र असतील तर एक सहाय्यक, सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखवणारा, हे 4 खरे मित्र आहेत. याच्यातला सहाय्यक जो आहे त्याला आपला खरा मित्र समजा, कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस बेसावध असतात त्या त्या वेळेस तो तुम्हाला सावध करतो. आपल्या मालमत्तेवर जेव्हा आपलं लक्ष नसतं तेव्हा आपल्या मालमत्तेचं संरक्षण तो करतो. जेव्हा आपण भयग्रस्त असतो तेव्हा आपल्याला आश्रय देण्याचं काम करतो. जेव्हा आपल्याला एखादं काम करायचं असेल आणि तुम्हाला ज्याची गरज असेल ती बाब तो दुपटीने तुम्हाला पुरवतो. आणि म्हणून हा सहाय्यक असणारा मित्र हा खरा मित्र असतो. दुसऱ्या मित्राच्या प्रकारामध्ये आपण जो सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा मित्र आहे तो सुद्धा आपला खरा मित्र मानला पाहिजे, कारण तो त्याची स्वतःची गुपितं तुम्हाला सांगतो, मात्र तुमची जी काही गुपितं असतील ती तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीमध्ये तो तुमचा त्याग करत नाही तर तुमच्या सोबत असतो. आणि प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राण सुद्धा द्यायला तयार असणारा हा सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा मित्र असतो. सद्वर्तनाचा सल्ला देणारा हा आपला तिसरा मित्र असतो. तुम्ही काय केलं पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा, कारण तो तुम्हाला दुष्कृत्यांपासून परावृत्त करतो, सत्कृत्यासाठी प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी सांगतो आणि सन्मार्ग दाखवतो. म्हणून हाही तुमचा खऱ्या मित्राच्या जोडीला असतो. आणि म्हणून ही 4 मित्र माणसाला कायम असली पाहिजेत असं तथागत भगवंत सियालला सांगतात. तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे असा सल्ला देणारा जो मित्र असतो ना तो खरा मित्र मानला पाहिजे. आणि म्हणून 4 मित्र वाटणारे पण प्रामुख्यानं शत्रू असणाऱ्या माणसांची ओळख तथागताने सियाला करून दिली. 4 खऱ्या मित्रांची ओळख करून दिली.
आणि 4 पापकर्मांची ओळख पण करून दिली, ज्या 4 पापकर्मांमुळे 6 प्रकारची संकट तुमच्यावर ओढवली जातात, याची ही ओळख सम्यक संबुद्ध तथागतांनी सियालला त्यांच्या उपदेशातनं करून दिलेली आहे. तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणारा खरा मित्र मानला पाहिजे, कारण तो तुमच्या दुःखानं दुःखी होतो, सुखानं आनंदित होतो आणि तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो. हाही तुमच्या मित्रांच्या, चांगल्या मित्रांच्या कंपू मधला हा एक मित्र असेल. आणि म्हणून भगवंतांनी 4 प्रकारची पापकर्म, त्याच्यापासून ओढवली जाणारी 6 प्रकारची संकट, त्याच्यानंतर 4 मित्र वाटतात पण ते शत्रू असतात यांची ओळख, आणि 4 खऱ्या मित्रांची ओळख आपल्याला करून देताना, सियालला उपदेश करताना भगवंतांनी व्यवहारी माणसाला आणि उपासकाला त्याची ओळख करून दिली. जो धर्म, भगवंत म्हणतात की जो धर्म मानव धर्म आहे, मानवाला षडदिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुलं, मित्र, सोबती, नोकर चाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवतो, तो निश्चितपणानं तुमचा खरा धर्म तुम्ही समजला पाहिजे. आणि म्हणून नुसतीच निव्वळ पूजा न करता, 6 दिशांची पूजा न करता आपण या खाली दिलेल्या लोकांचा मानसन्मान करणं अतिशय गरजेचं आणि अतिशय महत्वाचं आहे, असं तथागतांनी सिगाल सुत्ताच्या माध्यमातून उपासकांना आपला धम्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्र हो, तुमच्या समोर सगळं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यापर्यंत किती पोहोचलं असेल मला माहित नाही. सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे जे मांडलं ते सार स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुधा आणि धम्मामध्ये मांडलं आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. हे पोहोचवताना जर माझं काही चुकलं असेल तर ती वैयक्तिक प्राध्यापक डॉक्टर साळवेची चूक आहे असं गृहीत धरून आपण मला माफ कराल. पण याच्यातलं जे जे योग्य आहे, जे जे बरोबर आहे, जे जे न्यायाचं आहे, जे जे मानवाच्या कल्याणाचं आहे आणि मानव धर्माला धरून आहे, ते सारं महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली बुद्धी समजावी असं मी या निमित्तानं व्यक्त करतो. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम.